एक लग्न असेही भाग 2। दोघांची मैत्री प्रेमात कधी बदलली आणि त्या प्रेमाचे पर्यावसान अनैतिक नात्यात कधी झाले हे त्यांना देखील कळले नव्हते। मनोजच्या बदललेल्या वागणुकीकडे पूर्वा त्याच्यावर कामाचा ताण असेल म्हणून दुर्लक्ष करायची, पण हळूहळू पूर्वाच्या लक्षात यायला लागले होते आणि आता मनोजला सुद्धा पूर्वासोबत राहायची इच्छा नव्हती। मनोजला आत्ताच सानिका सोबत लग्न करायचं होतं। त्यांनी ठरवलं होतं की आता एकमेकांशिवाय राहू शकणार नाही म्हणून। मग मनोजने त्याच्या आणि सानिकाच्या बद्दल पूर्वाला सांगितले आणि तिच्याकडून घटस्फोट मागितला। सुरुवातीला या गोष्टीने पूर्वा हादरली होती, नंतर तिने स्वतःला सावरले आणि तिने ठरवले की आपल्या प्रेमाने मनोजला पुन्हा आपल्याजवळ आणावे। पूर्वाने याबद्दल तिच्या घरच्यांना अजिबात कळू दिले नाही, स्वतः सर्वच सावरण्याचा प्रयत्न करू लागली। आपल्या घरच्यांसमोर आपल्या नवऱ्याची इज्जत जाऊ नये याची ती पूर्ण काळजी घेत होती, पण त्यांच्या प्रसंगांनी तिच्या सर्व आशा संपल्या होत्या। तिने घटस्फोटाचा निर्णय घेऊन संध्याकाळी घरातून निघून तिच्या माहेरच्यांना सर्व काही हकीकत सांगितली। तिच्या घरच्यांना देखील खूप आश्चर्य वाटले। तिला हे सर्व सांगताना मध्येच हुंदके येत होते। तिने तिच्या मोडलेल्या संसाराची व्यथा घरच्यांना सांगितली आणि त्यांना त्रास होईल म्हणून आजवर त्यांनी काहीही सांगितले नाही हे देखील तिने सांगितले। आपला नवरा आपल्याकडे यावा म्हणून तिने खूप प्रयत्न केले, पण तिने घरच्यांना सुद्धा सांगितले आपण संसारात अपयशी ठरलो असे बोलून ती खूप रडायला लागली। पूर्वाच्या घरच्यांना हे सर्व ऐकून मनोजबद्दल खूप राग आला। तिच्या भावाला तर आत्ताच जाऊन मनोजला चांगला चोप द्यावा अशी इच्छा होती, पण घरच्या मोठ्यांनी त्याला समजावले। आता आपल्याला पूर्वाकडे लक्ष द्यावे लागेल हे देखील त्यांनी समजावून सांगितले। पूर्वाची अवस्था वाईट झाली होती। तिचे घरचे लोक तिला समजावत होते की तुझा संसार मोडला यात तुझी काहीही चूक नाही। तिला ते आधार देत होते। तिच्या घरचे लोक तिला समजून घेत होते। आपल्या घरच्यांची आपल्याला साथ आहे हे ऐकून पूर्वालाही थोडे बरे वाटले। तिला कळून चुकले की आपण इतके ताणून धरायला नको होते, त्याला आधीच याच्यातून मोकळे करायला हवे होते। इकडे लग्नासाठी उतावीळ झालेला मनोजने पूर्वाच्या घरी पूर्वाला घटस्फोटाची नोटीस पाठवली। मग पूर्वाच्या घरच्यांनी देखील त्यांनी लग्नात दिलेलं श्रीधन, एक 4 चाकी गाडी आणि 5 लाखांची रक्कम परत मागितली। त्यांच्या मनात लग्नात केलेला खर्च देखील मागणे आले होते, पण त्यांनी लग्नात भरपूर खर्च केला होता। एवढी रक्कम मनोजला परत करताना नाकी 9 आले असते आणि पूर्वाच्या घरच्यांना इतक्या वेळ थांबायचे नव्हते। इकडे मनोजच्या आईवडिलांना हे ऐकून तर धक्काच बसला। आपल्या मुलाचं अफेअर सुरू आहे आणि त्यांनी त्याच्या बायकोला सोडायचे ठरवले आहे हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण पूर्वासारखे तोलामोलाचे स्थळामुळे त्यांच्या देखील गावात मान वाढला होता। गावात आपली इज्जत राहावी, नाचक्की होऊ नये म्हणून मनोजच्या आईवडिलांनी गावात पूर्वाची प्रतिमा खराब करायला सुरुवात केली। त्यांनी गाववाल्यांना सांगितले की पूर्वाचे लक्षण ठीक नाही म्हणून आमचा मनोज तिला घटस्फोट देत आहे। हे सर्व पूर्वा आणि तिच्या घरच्यांना कळाले तेव्हा त्यांना खूप राग आला। पूर्वाचा तर विश्वासच बसत नव्हता की हे तेच सासू सासरे आहेत ज्यांनी तिला मुलीसारखे वागवले होते। ते म्हणायचे, आम्ही एक वेळ मनोजला अंतर देऊ, पण तुला अंतर देणार नाही। आणि आज तिला खरी दुनियादारी कळत होती। इकडे मनोजला सर्व परत करण्याची इच्छा नव्हती, पण सानिकाची आठवण आली आणि त्याने लग्नात आलेले दागिने, पैसे आणि कार परत द्यायचे ठरवले। आपल्या जवळचे सर्व गमवायला तो सानिकासाठी तयार झाला। हे सगळं सानिकाला कळले तेव्हा तिला धक्का बसला। तिला वाटले मनोज जवळचे सगळे त्याचे स्वतःचे आहे,
पण तिला जेव्हा कळले की त्याच्याजवळचे बरेच काही हे पूर्वाच्या घरच्यांनी दिले आहे, तेव्हा तिचा गैरसमज दूर झाला. तरीही तिने विचार केला की मनोजला चांगली नोकरी आहे, तर आपण पुन्हा मनोजला घेऊन आपल्यासोबत असेल तर हे सर्व आपल्याला पुन्हा घेता येईल. आता मनोज आणि सानिका सगळीकडे बिनधास्त फिरू लागले. आता त्या दोघांना कुणाची भीती नव्हती किंवा बंधन नव्हते. कोर्टाने 2 महिन्यानंतरची तारीख दिली होती. पूर्वाच्या घरच्यांना असे वाटत होते की आता पूर्वाने सर्व काही विसरून नवीन सुरुवात करावी. तिच्या घरातील लोक गावी राहत असले तरी त्यांचे विचार बऱ्यापैकी आधुनिक होते. मी तर आपल्या घटस्फोट होणाऱ्या मुलीला नवऱ्याने टाकलेली आणि हिच्यातच काही कमी आहे असे हिणवणारे तर ते नक्कीच नव्हते. त्यांनी पूर्वाला समजावले आणि तिचं लक्ष दुसरीकडे जावे म्हणून पुढील शिक्षण तिने घ्यावे असे सांगितले. पण पूर्वाला मात्र आता शहरात जाऊन शिक्षण घ्यावे असे वाटत नव्हते. पूर्वाला मात्र पुन्हा शहरात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा अजिबात नव्हती. निदान आता तरी तिची मनस्थिती तशी नव्हती. मग तिच्या वडिलांनी गावातल्या शाळेतील मुख्याध्यापक पाटील सरांना तिला काही दिवस शाळेतील मुलांना शिकवू द्या अशी विनंती केली. मुख्याध्यापकांनी अगदी आनंदाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. तसेही त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता होतीच, कारण त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त फक्त 2च शिक्षक होते, एक तर सचिन सर आणि एक अमित सर. त्यापैकी सचिन सरांच्या वडिलांचे ऑपरेशन झाल्याने ते त्यांचे एकुलता एक मुलगा असल्याकारणाने त्यांनी शाळेतून रजा घेऊन ते गावाकडे गेले होते आणि म्हणूनच शाळेचा संपूर्ण भार पाटील सरांवर आणि अमित सरांवर होता. अशामध्ये पूर्वाची त्यांना मदतच होणार होती. ती आधीपासून हुशार आहे हे ते ऐकून होते. पूर्वा थोडी घाबरलीच होती, कारण इतक्या दिवस पूर्वाचा शिकवण्याचा संबंध आला नव्हता. पण पहिल्याच दिवशी पूर्वाच्या मनातील भीती पळाली. शाळेतील मुलांची पटसंख्या थोडी कमीच होती. शिवाय पाटील सर आणि अमित सर यांना तिला मदत करत होते. मुलांमध्ये तिचं दुःख विसरत होती. मुलांना सुद्धा नवीन मॅडम खूप आवडल्या होत्या. पाटील सर तिच्या वडिलांकडे जाऊन तिची खूप स्तुती करायचे. तिच्या घरच्यांना देखील तिच्यामधील हा सकारात्मक बदल आवडत होता. अशातच घटस्फोटाची तारीख येऊन ठेपली आणि त्या दिवशी सगळेच कोर्टात हजर झाले. पण वेळ जवळ आली तरीही मनोज काही वेळेवर येऊ शकला नाही. त्या दिवशी होणारा घटस्फोट लांबणीवर पडला. सगळ्यांना आता मनोजचा राग येत होता, कारण घटस्फोटासाठी सगळ्यात जास्त उतावीळ असणारा मनोज स्वतः घटस्फोटाच्या दिवशी हजर नव्हता. क्रमशः पुढची कहाणी पुढच्या भागात. धन्यवाद.